हे पत्र पहिलं आणि आता शेवटचं. म्हणजे यांचा खून झाला? होय. पण कसा? आई, तो तरुण मला भला वाटला म्हणून आम्ही सिनेमाला गेलो. सिनेमाहून परतताना मागून कोणीतरी त्यांना गोळी झाडली. कोणी? गोळी झाडून तो लगेच पळाला. मला वाटतं आमच्या कॉलेजमधलाच तो गुंड असावा. म्हणजे कोण आहे? डॉक्टर श्यामकांत. आज सकाळचाच प्रसंग. नर्स, तेरा मशीन घे. येस सर. येस सर. हॅलो शालन. हॅलो शालन. हॅलो. अरे आज बॅडमिंटन खेळायला आला सकाळी? नाही, उठायला खूप उशीर झाला. एनिवे, सी यू टुमॉरो मॉर्निंग. बाय. अशोक, संध्याकाळी या, मी वाट बघते तुझी. एक्सक्यूज मी. येस. हे आपलीच वाट पाहत होतो. माझी? हो ना. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. सर, इंजेक्शन. तुम्हीच देते. मला तुमच्याशी काही बोलायचं. माझ्याशी? काय बोलायचंय? डॉक्टर पाटणकरने तुम्हाला पत्र कसलं दिलं? ते घेऊन तुम्हाला काय करायचंय? त्याच्याशी तुमचा काय संबंध? आणि मला विचारणारे तुम्ही कोण? मी कोण? मी एक प्रेमिक. तुमच्यावर प्रेम करतोय मी. प्रेम? असल्या रोड साइड रोमियोना प्रेम वाटत फिरणारी मुलगी नाही मी. बरोबर आहे. प्रेम वाटत फिरणारी नाही, चोरून प्रेम करणारी. शट अप अँड वॉच युअर टंग. तुम्ही जीभ सांभाळून बोला. काय समजलात काय मला? मनात आलं तर काय वाटेल ते करीन मी. काय करणार आहात तुम्ही? काय करणार? जाने मन, प्यार किया तो मला वाटतं त्यानंच गोळी झाडली असावी. आई, देवाचे उपकार म्हणूनच वाचले. फॅशन म्हणून घातलेल्या दागिन्याने आज आबरू वाचवली माझी. ती कशी? एक भला माणूस भेटला. आम्ही दोघं नवरा बायको आहोत म्हणून पोलिसांना थाप मारली. माझ्याजवळ सिनेमाची तिकीट होतीच. बरं झालं बाई, पोलिसांचा नसता ससे मेरा उगीच मागे लागला असता. आणि हे बघ, हे पत्र सुद्धा जाळून टाक. जवळ कसलाच पुरावा नको. उठ जा. सख्या, ए खोळ्या, काय हा काय काय मग असं बसलास का? मग काय? अरे मालकीण जागी व्हायच्या पसरवायला पाहिजे आपल्याला. होय काय? चल जो बघू. चल चल.
मला याला काय कळत ए काय भूतबीत बनवलं काय नाही नाही काय चल चल झोप चल काय कळत काय एक एक डोक्यात आहे याच्या का माझा मुका तुमचा मुका मग तरी म्हटलं माझ्या वाटाला टोचलं काय ते तुमचे गुलाबाचे काटे होते स्वप्नात वगैरे काय नाही खुळा कुठला काय मग झालं काय चल झोप झोप तिकडे तोंड घे मामाच ना मामा तिकडे तोंड घेत होय उठ उठ घरात निघायला पाहिजे उठ होय मालकीन येईल ना आय सी म्हणजे जिथं मर्डर झाला त्याच्या आसपासची बुलेटची कॅप सापडली म्हणता होय साहेब म्हणजे हा धागा धरूनच आपल्याला त्या पिस्तूलचा मेक आणि पिस्तूलचा मालक या दोघांचा शोध लावायला हवा